राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना शिवस्मारक का झालं नाही असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी केला। अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्याकरता संभाजीराजे छत्रपती मुंबईत धडकले। शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान सुरू आहे। संभाजीराजे छत्रपती यांनी बोटीतून शिवस्मारकाच्या जागेची पाहणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलेलं अरबी समुद्रातलं शिवस्मारक शोधायला चला अशी हाक संभाजीराजेंनी दिली होती। त्यानुसार नाशिकहून कार्यकर्त्यांचा मोठा ताफा सोबत घेऊन संभाजीराजे छत्रपती मुंबईत धडकले। यावेळी कार्यकर्त्यांसह गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात त्यांनी आंदोलन केलं। आंदोलनाच्या वेळी स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली। तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं, जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, एलएनटीला कॉन्ट्रॅक्ट दिला, आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये। 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं। मात्र जलपूजन होऊन 8 वर्ष झाली पण काम काही सुरू झालंच नाही। याच मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी संताप व्यक्त केला। प्रकरण कोर्टात अडकलं हेच उत्तर सातत्यानं दिलं जात असल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं। इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल, जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभा राहिलं गुजरातमध्ये, मला तुलना करायची नाही, पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असेल त्याचं कौतुक व्हायला पाहिजे। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या 11 कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं। भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे। संभाजीराजे छत्रपतींनी केलेल्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांनी शिवस्मारकाच्या मुद्द्यावर काय उत्तर दिलं ते पाहूयात। काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्या ठिकाणी स्थगिती आणतात, त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध हा संभाजीराजेंनी केला पाहिजे। आम्ही कोर्टात भांडतो आहोत, आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करून घेऊ। शिवस्मारकाचा मुद्दा मागच्या 8 वर्षांपासून गाजतोय। त्यातच आता विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत। मात्र सामान्यांना राजकारण नकोय तर शिवस्मारक हवंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।